शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नेमकं असंच होतं. गाणं रंगात येताना याचा कसा बसतो? याचा हा याचा याचाच. हा हा ताल सप्तकातून खर्जात जातो. अरे खर्जात जा तुम्ही. अबे खड्ड्यात जा तुम्ही. अरे मला तर विश्वासच बसत नाही बाबा. कशावर कशावर घासावर नाही रे आपल्या नशिबावर. चायला काय झालं आपलं नशीब आहे असं वाटतंय हा की कोकणातच आलो आपण. काय कोकणात आलोय का नशिबात आलोय? काय बोलताय तुम्ही दोघ जण? म्हणजे तुला काय म्हणायचं मला कळतंय तर. हो हो कळतंय. काय समजत नाही ही गोष्ट वेगळी आहे. अरे म्हणजे बघा ना. दाखव ना. अरे म्हणजे बघा ना. दाखव ना. अरे म्हणजे बघा की. दाखव ना. अरे का बसा रे? काय झालं? बघा कोणा तुम्हाला दोघांना दिसतंय का? तुला तरी दिसतंय का? पॉइंट आहे. अरे म्हणजे मला काय म्हणायचं माहिती का? चायला अरे कुठं होतो आपण आणि कुठं आलो या? मगाशी आपण लेफ्टला होतो, आता राईटला आलोय. काय झालं? बंपर आपटला. अरे तसं नाही रे बाबांनो. मला पण असंच वाटलं होतं. नाही खरं तर आपल्या तिघांचेही प्रॉब्लेम होते. अरे हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. पण मला मान्य लग बाय चान्स अन्न वस्त्र निवाराचा प्रश्न आपला सुटला नाही. अरे पण पुढे काय येऊ शकतं त्याचा विचार कोणी केलाच नाहीये. हो ना. आणि पुढे काय होईल ते आपल्याला दिसणारही नाही. अरे 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 पुढचा विचार करता करता किती पुढे निघून गेला तुम्ही. अरे माग या आलो. अरे तिकडं नाही रे बाबांनो, बोरवलीत नाही, अंधेरीत आलात. आलो टन. हे काय मध्ये राम मंदिर लागलं. या जरा मला जास्त प्रसाद घेऊन या. अरे तिकडं नाही रे बाबांनो, अंधेरीत आलात. आलो. काय झालं? गाडी स्टेशनला लागली. हा माल डबा आता सर्व्हिसिंगला जाईल. कसं आहेस तू? बरं आहे. हे बघा हे आता आपलं जसं चाललंय ना तसं चालू द्या. अरे काय चालू दे? हे जे काय चाललंय ते योग्य चाललंय का? काय वाईट आहे यात? अरे आपलं म्युझिक या देशातील लोकांना आवडतंय. आपलं संगीत या लोकांनी डोक्यावर घेतलंय. डोक्यावर पडलाय हा. अरे संगीत आपलं आहे पण नाव कुणा दुसऱ्याच आहे ना. अरे म्युझिक आपण बनवतोय पण नाव कमवतोय कोणी दुसराच. आपण विकतोय रे स्वतःला. अरे काही विकत नाही रे आपण. अरे या गोष्टीची चोख रक्कम मिळते आपल्याला आणि जे काय मिळते ते कमी आहे का? आज आपण लाखोमध्ये खेळतोय, उद्या करोडोमध्ये खेळू. त्याचे काय माहितीये का? एवढं तू बोलतोयस ना मग. अरे बोलण्या इतकं तुझं स्वतःचं काहीतरी आहे, तुझ्या जवळ घर तरी आहे. आमच्याकडे साधी झोपडी पण नाहीये. हिच्या साधी चोपडी पण नाहीये. म्हणजे तुम्ही मला आपलं म्हणत नाही? या घराला तुम्ही आपलं म्हणत नाही? चालते बडा. अरे चालते बडा, इथून आधी माझ्या घरातून. आता रागवला. अरे तू आमचाच आहे. हे घर आमचं आहे, हा सोफा आमचा आहे, हा टीव्ही आमचा आहे. वाटलं तर केव्हाही फोडू शकतो मी, लावू शकतो मी. नमस्कार. तुम्ही जी इथे क्षणचित्रे पाहत आहात ती अगदी लाईव्ह आहेत. चहूबाजूने रोषणाई असलेल्या या विवाह सोहळ्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या विवाह सोहळ्यातील वर हे अंध असून वधू या पूर्णतः सुदृढ आहेत. पण आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे या विवाह सोहळ्यात माननीय श्री पालकमंत्री हजर आहेत. चला त्यांची घेऊया. हो मुलाखत घेऊया. मग हे कधी बोलणार घेतल्यावर? हो मुलाखत. हा ठीक आहे. पालकमंत्री सर येस. सरांना काय झालं? त्यांना डोळे आलेत. काय? डोळे उघडलेत. खऱ्या अर्थाने आता त्यांनी डोळे उघडलेत. हे तुमच्या शर्टाचं बटन उघडं आहे ना, ते बंद करा आधी. हायला अख्ख्या सर्व्हिस मध्ये कोणीतरी पहिल्यांदा काळजी घेतली. सर जरा हे धरा. हे घ्या. हायला माहितच नव्हतं आपल्यावर बी प्रेम करतात सगळेजण. नागडे काय झालं साहेब? म्हणजे माझा असा हेतू काय नव्हता. माझंच आहे. नमस्कार. विचारा जे काय विचारायचं असेल दिल खुलास विचारा. काय विचारायचं असेल तुम्हाला सांगतो बाई. म्हणजे कसं आहे, मी इथे कुठलीही समाजसेवा वगैरे काही करायला आलेलो नाहीये. मग कशाला आलात?
हे जाणून घ्यायचंय सगळ्यांना कशाला आलात. पण तुम्हाला सांगतो मी लहानपणापासूनच आहे ना मला या आंधळ्या लोकांबद्दल फारच आत्मीयत आहे मला फारच या आंधळ्या लोकांबद्दल. काय झालं परवा त्या अंध आश्रमाच्या मुख्याध्यापिका आहेत ना त्या मला भेटल्या होत्या. त्या मला म्हणाल्या की आपण असं करू. मग मीही म्हणालो आपण तसं साहेब. तसंच करू जसं ठरलंय तसं नाही का. आता कसं आता मला निघावं लागेल कारण वर वधू वाट बघते. वधू वर वाट बघतायत. अरे वर वर अरे किती वर वधू वर वाट बघतायत मला यावं लागेल. धन्यवाद धन्यवाद. पिये बोललं की नाही जसं लिहून दिलंय तसं चोख पाठांतर नाही ते पाठांतर. चोख. नाही पाठांतर नाही अंतर पाठात खूप कमी अंतर उरलंय ना त्यामुळे आता आम्हाला ताबडतोब निघावं लागेल. चला चला बाई काय? बाई या तुम्ही म्हणजे या तुम्ही आता असं काय करता दुसऱ्यांच्या लग्नात असं करतात गाडवा येतो बाई चल ती गाडवा येस ये कंट्रोल फोकस. तर हे होतं पालकमंत्र्यांचं मत. पण आपल्याला एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचं हे कळलेलं नाहीये. पण तुम्ही कुठेही जाऊ नका कारण आमचं चॅनल तुम्हाला सगळं देणार आहे. आय मीन सगळी माहिती पुरवणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. कणकवलीहून कॅमेरामॅन किडनी विकेसह मी स्मिता शिर्के फ्री न्यूज. झालो फ्री. हायला आपलं सण राजकारणी एवढे सुधारले. हो ना. अरे रस्त्यातून चालणाऱ्या आंध्याकडे पाहायला कोणाकडे वेळ नसतो आणि यांचं लक्ष तो थेट 250 अंध व्यक्तींकडे गेलं. अरे बाबांनो त्यांचं लक्ष 250 अंध व्यक्तींकडे नाही गेलं या त्यांच्यापासून मिळणारा 250 मतांकडे गेला या. तुम्हाला सांगतो ना या गोष्टीचं राजकारण करणार बघ ही लोक. अरे ते जाऊ दे पण जरा विचार करा त्या 250 अंध व्यक्तींमध्ये आपणही असतो तर काय झालं असतं. अरे काय झालं असतं काय मेले आपलं लग्न झालं असतं पाय तोडला. अरे ते पण काही कमी झालं असतं का. ए येड्यांनो काय नको ते स्वप्न पाहू नका रे बाबांनो. अरे बाबांनो एक तर आपण आंधळ त्यात आपलं तिघांचं जर साथ झालं प्रॉब्लेम नाही का होणार. मग अरे किती वेळा सांगितलं दरवाज्यावरची बेल दिली जरा बेल पण वाजवा म्हणून. मग अरे बेल काय तुमच्या ह्याच्यासाठी लावले का तुमच्या स्वागतासाठी लावले का वाचवा की. जा बघ जा कोणाला बघ जा बघू हा थांब याला सोडतच ना आता ह्याला मी बघ कुठं गेला तो. अच्छा 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 जिरावाला आलाय तर हे साहेब मारू नाम जिरावाला नथी नयन चुरालिया छे. तुमचं नाव नयन चुराली आहे ना तरी स्पष्ट दिसतं ना तुम्हाला. मग पाटी वाचा. कुछ दिखवानू मला सब कुछ. मग पाटी वाचा. पाटी कुठे गेली यांच्या पाटी. अरे येडाय रे हा पाटी म्हणजे दारावरची पाटी वाचा. दरवाजानू पाटी वाचवानू छे. मग असं सांगायचं ना. हायला कुठे गेला रे. वा 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 साहेब वा काय लिहिलंय पाठीवर. काय लिहिलंय. काय लिहिलंय पाठीवर. काय लिहिलंय? तेच विचारतोय काय लिहिलंय पाठीवर कळलं नाही. साहेब पाठीच्या सोडाव ही काठी बघा. एका शर्वेन शर्माला तुमच्या घराच्या पत्ता सापडला. जय जय संतोषी माता जय जय महा जय जय संतोषी माता जय जय मा. वा साहेब वा. जय जय संतोषी माता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे मी इकडे तुमच्या स्वागतासाठी आलेला आहे साहेब. जय श्री कृष्णा. जय गणपती बाप्पा. जय साईबाबा जय आई बाबा. साहेब 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 तुमच्या घरातली काठी केवढी मोठी असते. मग मराठी माणसाची मोठी असते काठी. साहेब म्हणूनच तुमच्या वास्ते मी ही फोल्डिंगची काठी घेऊन आलेला आहे. हिला ठेवायला फार कमी जागा लागते आणि ही जास्त महंगी पण नाहीये. हा हे बघ महंगी पण नसली आणि स्वस्त जरी असली तरी ती आम्हाला नको. नको हो हो आईला इको. इको मध्ये मला किती होती तू चल सोबत चाल. हा तुमच्या घरात राहतो. हा याला नेऊन कुठेतरी इको. बाहेर पण कोणाला घेणार नाही. घर माझं आहे. साहेब साहेब मी काय म्हणतो या काठीच्या सोबत चायनानु नवीन मॉडेल असलेलं घड्याळ फ्री फ्री फ्री. काय रे आमच्या गुजरातच्या बुलेट ट्रेनने आलेले बाय
हे तुम्ही काय लिहू ही ट्रेन बुलेटवर आले ना जपान वरनं आली आहे ना वा? म्हणून लिहू साहेब मी काय म्हणतो मी ट्रेनने नाही आलो फार आशेने आलोय घेऊन टाका ना साहेब नाही नाही मला नको आहे. चल तू बाहेर चल तू बाहेर. गाडी नको. चल अरे चल काय वाटलं मराठी माणूस कोणाला पण घुसायला देणार नाही. कसं बरोबर केलं की नाही? एकदम परफेक्ट केला. हे, गुजराती माणूस इकडे मी बाहेर कोणाला काढला? अरे मराठी माणसाला बाहेर काढलंस तू. नाही भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही. अरे गुजरात्या दरवाजा उघड दरवाजा उघडतो साहेब या पधारो 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 पधारो. ए बस तुम्ही आधी मराठी माणसाचे पाय धरो. माझं पण धरो. नाही साहेब घ्या ना माझ्याकडून काठी घ्या ना. पोटा पाण्याच्या वास्ते सगळं करावं लागतं तेव्हा किती वाजते ते पण नाही कळत. साहेब माझ्यासाठी नाही घेऊ पण निदान पोरा बाळांसाठी तरी घ्या साहेब घ्या. केवढे आहेत तुमचे पोरं बाळे? माझी पोरं बाळा नाही मी तुमच्या पोरा बाळांबद्दल बोलतोय म्हणजे खेळणी खुळखुळा काहीतरी वाजवायला घ्या. अरे खुळखुळ्या तू काही खोळायस का? आम्ही आंधळे आहोत. अरे आमचं लग्नच झालं नाहीये तर आम्हाला मुलं कुठून होणार? अच्छा म्हणजे मुलातच दोष आहे. साहेब मी काय म्हणतो तुमच्या जिंदगीचा तुमच्या आयुष्याचा एकच शहारा म्हणजे ही काठी. साहेब घेऊन टाका ना साहेब. अहो एवढ्यासाठी पण कुठे कंजूसी करताय. घेऊन टाका भाऊ मस्त आहे काठी. ओ, हा? भाऊ काय? कितीला दिली? 250 रुपये फक्त. हा? पण तुम्ही आंधळे ना? पक्का पक्का. म्हणजे साहेब म्हणूनच तुमच्यासाठी फक्त 150 रुपये घ्या साहेब. पण साहेब या काठीच्या सोबत या काठीच्या बदल्यात तुमच्या हातात हे जे घड्याळ आहे ना ते मला रिप्लेसमेंट म्हणून द्यावं लागेल. देऊन टाका ना मस्त. कुठले फास्ट ट्रॅक सोनाटा फास्ट ट्रॅक वरनं घेऊन जाईल तुला. मला घेतलंस ना माझं? इकडे या. मी काय म्हणतो मला वाटतं ह्याच्याकडनं काहीतरी घेतल्याशिवाय हा काही इथून हलणार नाही. हलकट आहे मला. माझी काय हलकट नाही माझी काय हरकत नाहीये. पण पैसे कोण देणार? घर कोणाच आहे? याच मग पैसे कोण देणार? तर मग मला फसवतो तू. हा. ओ सेल्समन हा साहेब किती पैसे? 150 रुपये फक्त 150. हे घ्या. હા થેન્ક યુ સાહેબ इधर 500 ની જૂની નોટ છે तुमच्याच लोकांनी बंद केली छे. साहेब पण आम्ही नवीन पण काढली साहेब. एक मिनिट काय तर म्हणे नवीन काढली. हे घ्या द्या साहेब थँक्यू साहेब. काठी द्या. हे घ्या पाचशे तुमचे काठी द्या. थँक्यू साहेब येतो. हे आता गरबेचं दांडे आहेत. साहेब त्याचे काय माहितीये आमच्या दांडिया रातच्या काट्या अशा शिल्लक होत्या ना मग आमच्या जॉईंट फॅमिलीनं सगळ्या दांड्याच्या काट्या अशा जॉईन केल्या आणि दांडिया रातची नवीन काठी बनवली तुम्ही आंधळ्यांसाठी. साहेब चला येऊ मी. हा चल ये. चला अय्या, यांच्याकडनं शिकायला पाहिजे. यांच्या लोकांनी दांड्यात जॉईन करून अंध्यांची काठी बनवली. नाही तर आमच्या घराच्या वाटणीत खिडकीच्या दांड्या कोण सोडत नाही. नाहीतर काय खरं त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. धंदा कसा करायचा तो. धंद्याला कसं लागायचं ते? अरे बाबा धंदाच कसा करायचा? बघितलं त्यांनी दांड्यांच्या काट्यापासून दांडी बनवली म्हणजे आपल्या आंधळ्यांची. मी फक्त शाळेतच दांड्या मारल्यात. शाळेत गेलता तू? गबास तो. चला काठी ठेवूया. ए, आईला काठी ठेवायला जागा भेटली. अरे माझी प्रायव्हेट जागा आहे ती. ऐ, शी. कोण आहे? काय अहो साहेब काय झालं? तुमच्या दरवाजात माझी फट अडकली आहे. तुमच्या दरवाजाच्या फटीत मी अडकलोय. थांब, मी आलो. मला माहिती आहे कशी फट काढायची. थांब आलो. साहेब मला सांगा हा दरवाजा कोणी बंद केला साहेब? अहो हा दरवाजा कोणी बंद नाही केलाय. मग साहेब तो आपोआप बंद झालाय. काय आपोआप बंद झाला? मला काय वेडा समजला काय तुम्ही? अरे सेल्समन असलो म्हणून काय झालं? वेडा नाहीये मी. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्याचं काय आम्ही असे आंधळे. आता आमच्या घरात कोणतरी चोर घुसला तर आम्हाला कळणार कसं म्हणून आम्ही घरातल्या प्रत्येक वस्तूला एक विचित्र प्रकारची चिप लावली. ती चिप लावलेली वस्तू जर दरवाजाकडे गेली तर इलेक्ट्रिकली दरवाजा खचा बंद होतो. मग चोर सापळतो. पण साहेब मी तुमच्या घरात चोरी का करू साहेब? आंधळे आम्ही म्हणून गैरफायदा घेतलास अंधपणाचा तू आमचा. लाज नाही वाटली
आली मराठ्याला फसवून जाशील हातातून कसा निसटून जाशील हातातून कसा निसटून आला 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 गुजराती पाहुणा आला 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 गुजराती पाहुणा आला 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 गुजराती पाहुणा आला 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 सगळं लक्षात आलं, सगळं ध्यानात आलं माझ्या. साहेब मी तुमच्या हातातून हे जे रिप्लेसमेंट म्हणून घड्याळ घेतलं त्याला तर चिप चिटकवलेली नव्हती ना? अरे तेच म्हणतोय मी. कुठे गेला? इकडे इकडे इकडे. तेच म्हणतोय मी. हा सेल्समन सारखा साधा भोळा माणूस आपल्या घरात चोरी कशी करू शकतो? मला तर आधीच माहित होतं हे त्या घडायचंच लपड असणार. मग शाला हे मला तुम्ही सांगणार कधी होता? शाला ते मी मार खाल्ल्यावरती. अहो हे आधी आमच्या डोक्यातच आलं नव्हतं. मग आता काय करू? आता काय नाही करायचं. ते घड्याळ आहे ना घड्याळ, आहे. द्या बघू माझं घड्याळ. घ्या. हे घड्याळ आमचं आम्हाला द्यायचं आणि ती काठी ना काठी तुम्ही तुमच्या ए! गावी जाऊन ठेवायची. गुजरातला जायचं? एकदम गुजरातला जायचं. मग आता काय करायचं? आता निघायचा. चला येतो मी. जय श्री कृष्ण. जय गणपती बाप्पा. काय रवळनाथा? जय सिद्धनाथा. आलो मी त्याला बाबा सोडून आलो. कुठं गेला तो? अरे भूक लागली माहितीये, काही ना काहीतरी गेला बनवावं का लागलं. बाबा? अरे रे 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 रे. बिचारा सेल्समन असं घडायला का हवं होतं त्याच्या बरोबर. अरे बिचारा सेल्समन काय? अरे बरं झालं असं घडलं ते. अशा घडण्याने पुन्हा तो आपल्या घरात नाही येणार.